मागील भागात सुप्रियाच्या बाबांच्या मृत्यूनंतर सुप्रियाची आई तिच्यासोबत राहू लागते आणि तिच्या रूममध्ये झोपू लागते. पण तिला ही गोष्ट चांगली वाटत नाही की मोहनला हॉलमध्ये झोपावं लागते. म्हणून ती सुप्रियाचे कान भरते आणि त्यामुळे शरदला अडगळीच्या रूममध्ये राहावे लागते. आता पुढे. आजीच्या आठवणी अडगळीच्या रूममध्ये असल्यामुळे आजोबांना तिथेच राहायला आवडतं. ही बाब जेव्हा सोनूला कळते तेव्हा त्याला आजीचं म्हणणं पटतं. एके दिवशी अचानक शंतनू आणि ऐश्वर्या शरदला भेटण्यासाठी म्हणून मोहनच्या घरी जातात. मोहनला त्याच्या सासऱ्यानेच घर घेऊन दिलेलं असतं, त्यामुळे मोहन तिथे बिनधास्त राहत असतो. शरदला अडगळीच्या रूममध्ये शिफ्ट केले हे पाहून दोघांनाही राग अनावर होतो. दोघेही मोहनला खूप सुनावतात, त्यामुळे मोहनला खूप गिल्टी फील होऊ लागतं. शंतनू लगेच शरदचं सामान पॅक करून त्याला घेऊन जाऊ लागतो. पण सोनू इतका रडू लागतो की त्याला भयंकर ताप येतो. हे पाहून नाईलाजाने शंतनूला शरदचं सामान पुन्हा शिफ्ट करावं लागतं. सोनू नेहमीच आजोबांशी गप्पा मारायला तिथे जात असायचा. सुप्रियाच्या आईला ही गोष्ट खटकू लागते. ती सुप्रियाचे कान भरून तिला पुन्हा ऑफिस जॉईन करायला सांगते आणि घरकामासाठी दिवसभर एक मेड लावायला सांगते. सुप्रियाही तयार होते आणि मोहनला सांगून ऑफिस जॉईन करते. मोहनने ऐश्वर्याची फॅक्टरी जॉईन केलेली असते. ऐश्वर्याला तिच्या हॉस्पिटलमधून जास्त वेळ मिळत नसल्याने आणि जेव्हा मोहनचं खूप मोठं नुकसान झालं होतं त्यावेळी मोहिनीनेच ऐश्वर्याला सांगून मोहनला ऑफिसमध्ये मॅनेजर बनवलेलं असतं. आता सध्या ऑफिसमध्येही खूप लोड असतो आणि त्यात सुप्रियालाही कामाचा अनुभव असल्यामुळे ऐश्वर्यालाही आधार वाटतो की सुप्रियाने ऑफिस जॉईन केलं. दिवसभर मोहन आणि सुप्रिया ऑफिसला जायचे. सुप्रियाची आई सोनूला शाळेतून सोडायला आणि शाळेतून घरी येण्याला येत असे, त्यामुळे सुप्रियाची काळजी मिटली होती. सुप्रियाची आई उरलेल्या कामात कीर्तन क्लासला जात असे आणि सोनू त्यावेळी आजोबांकडे बसत असे. असंच एके दिवशी सुप्रियाच्या आईने एक ॲड पाहिली आणि सोनूला त्याप्रमाणे क्लास लावला. त्यामुळे दिवसभर आता शरद एकटाच असायचा. मेड येऊन तिचं काम करून जायची, पण वेळेत शरदला जेवण देणं वगैरे तिला लक्षात राहायचं नाही. सुप्रिया आणि मोहनही थकून उशिरा ऑफिसमधून येत असायचे आणि आता सोनूलाही डान्स क्लासवरून उशीर होत असल्यामुळे तो थकायचा आणि लवकर झोपी जायचा. त्यामुळे असं कोणी उरलंच नव्हतं की जे शरदकडे लक्ष देईल. शंतनू आणि ऐश्वर्याचा नेहमी फोन येत असायचा, पण शरद त्यांना काहीही सांगत नसायचा. एके दिवशी शरद खूप आजारी पडतो. त्याला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार होतं, कारण एकतर त्याचं वेळेवर जेवण होत नसायचं आणि त्यात त्याला BP आणि शुगर असल्यामुळे खूप अशक्तपणा आलेला होता. तो अडगळीच्या खोलीबाहेर येतो, पण बाहेर कुणीच नसतं. मेडही येऊन गेलेली असते. शरदला नीट चालवतही नसतं. तो मोहनला फोन लावतो, पण मोहनची मीटिंग चालू असल्याने तो फोन उचलू शकत नाही. तो सुप्रियालाही कॉल लावतो, पण तिचाही फोन सायलेंटवर असतो. शरदला आता चक्कर येऊ लागते. तो कसंबसं शंतनूला फोन लावतो. योगायोगाने शंतनू मोहनकडेच यायला निघालेला असतो. शरदचा आवाज ऐकून शंतनूला असं वाटतं की शरद अजिबात ठीक नाही आहे, म्हणून तो डॉक्टर नीलमला फोन करून मोहनच्या घरी जायला निघतो. शरदला फोनवर नीट बोलताच येत नसल्याने शंतनूला कळतं की काहीतरी नक्की झालं. शंतनू गडबडीने मोहनकडे निघतो, तरी पण त्याला यायला 20 मिनिटे लागतात. घराजवळ पोहोचल्यानंतर तो बेल वाजवतो, पण काहीच रिस्पॉन्स येत नाही. सुप्रियाच्या आईचा नंबर शंतनूकडे असतो, म्हणून तो सुप्रियाच्या आईला फोन लावतो. फोन आल्यानंतर सुप्रियाची आई सांगते की सोनूला त्याच्या डान्स क्लाससाठी घेऊन आलेली आहे. शंतनूला कळतं की शरद पूर्णपणे एकटा आहे. सुप्रियाची आई मेडला पाठवते, कारण मेडकडे चावी असते. तोपर्यंत नीलमही तिथे येते. शंतनू वेड्यासारखा जोरजोरात पप्पा पप्पा म्हणून ओरडत असतो, पण शरदचा आवाजच येत नाही. तेवढ्यात मेड चावी घेऊन येते आणि शंतनू लगेच दार उघडतो. दार उघडताच समोरचं दृश्य पाहून शंतनू, नीलम आणि मेड तिघेही खूप घाबरतात, कारण शरद जमिनीवर निश्चित पडलेला असतो.
लगेच शंतनू काहीही विचार न करता पटकन शरदला आपल्या हातांवर उचलून घेतो आणि कारमध्ये झोपवतो. शंतनूचे अश्रू गालांवरून ओघळू लागतात. त्याला शरदची अवस्था पाहून मोहनचा प्रचंड राग येतो. तोपर्यंत तो हॉस्पिटलपर्यंत पोहोचतो. नीलम दाराला लॉक लावून चावी मेडकडे देते आणि शरदच्या अवस्थेबद्दल मोहन आणि सुप्रियाला कळवायला सांगते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर लगेच शरदला ॲडमिट केलं जातं. त्याचा BP फार लो झालेला असतो आणि शुगर लेवलही डाऊन झालेली असते. त्यामुळेच शरद बेशुद्ध झालेला असतो. शंतनू ऐश्वर्याला फोन करून सर्व काही सांगतो. ऐश्वर्याला तर काहीच सुचत नाही. तिच्या लहान बाळाला आपल्या सासूकडे सोडून ती तातडीने हॉस्पिटलकडे निघते. तिथे पोहोचल्यानंतर ती शंतनूच्या गळ्यात पडून खूप रडू लागते. शंतनू तिची समजूत काढतो, पण तरीही तिला अश्रू अनावर होतात. तेवढ्यात अभिनवही येतो. ऐश्वर्याला सावरू लागतो. ऐश्वर्या मोहनला फोन लावू लागते, पण नीलम सांगते की त्यांना मेड करून सर्व काही कळेल. तिथे सुप्रियाची आई सोनूला घेऊन घरी येते. तोपर्यंत मेड तिथेच थांबलेली असते. ती घडलेला सर्व प्रकार सुप्रियाच्या आईला सांगते आणि निघून जाते. सुप्रियाची आई ठरवते की ह्यातलं काहीही मोहन आणि सुप्रियाला सांगणार नाही. बराच वेळ निघून जातो. सोनूला डान्स क्लासला सुट्टी असल्यामुळे मोहन आणि सुप्रियाने बाहेर जायचा प्लॅन बनवलेला असतो. त्याप्रमाणे सुप्रियाची आई सोनूला तयार करते आणि मग स्वतः तयार होण्यासाठी म्हणून निघून जाते. मोहन आणि सुप्रियाही तयार होत असतात. त्यावेळेत सोनू आपल्या खेळण्यांशी खेळत असतो. तो त्याच्यातील एका खेळण्याला त्याच्या घरातील सर्व गोष्टी सांगत असतो की त्याचे आजोबा घरी आले, त्यानंतर आजी आली, त्यामुळे आजोबांना स्टोअर रूममध्ये जावं लागलं. आजीने मुद्दामहून त्याला डान्स क्लास लावला जेणेकरून तो आजोबांशी भेटू नये. हे सर्व काही तो त्या खेळण्याला सांगत असतो. मोहन नुकताच तयार होऊन त्याच्या मागे थांबलेला असतो. त्याचं बोलणं ऐकून मोहन स्तब्धच राहतो. पुढे सोनू म्हणतो, मी जेव्हा मोठा होईन तेव्हा मीही माझ्या म्हाताऱ्या मम्मी पप्पांना अडगळीच्या खोलीतच ठेवेन. त्यावेळी मी बिझी असेन तर मला त्यांना पाहायला वेळच मिळणार नाही आणि तो मिळाला तरी तो वेळ मी माझ्या बायको, मुले किंवा मग माझ्या सासू सासऱ्यांसोबत घालवेन. पण मी माझ्या मम्मी पप्पांना अजिबात विचारणार नाही, कारण तेही माझ्या आजोबांसोबत तसंच वागतात. तेवढ्यात तिथे मोहिनी आणि तिची आईही येते आणि शेवटची 2 वाक्ये त्यांच्याही कानावर पडतात. हे सर्व ऐकून त्यांना तर धक्काच बसतो. मोहनला आपली चूक लक्षात येते आणि तो भानावर येतो. आपली खूप मोठी चूक झाली आहे हे त्याच्या लक्षात येताच तो पळतच अडगळीच्या रूममध्ये जातो. पण तिथे शरद नसतोच. त्याचा जीव फार घाबरा होतो. तो पळत जाऊन सुप्रियाच्या आईला विचारू लागतो. तर सुप्रियाची आई एकदम घाबरते आणि बोलताना अडखळू लागते. मोहनला समजतं म्हणून तो जोरात ओरडतो. तेव्हा कुठे ती मोहनला सगळं खरं खरं सांगते. मोहन डोक्याला पकडून गपकन खालीच बसतो. त्याने सुप्रियाच्या आईला इथे आणून खूप मोठी चूक केली आहे हे त्याला समजतं. तो सुप्रिया आणि त्याच्या आईला घरातून हाकलून देतो आणि सोनूला घेऊन हॉस्पिटलकडे निघतो. तो अक्षरशः पळतच हॉस्पिटलच्या आत शिरतो. रूम नंबर कन्फर्म करून धावत पळतच सोनूला घेऊन शरदच्या रूमकडे जातो. पाहतो तर काय, सर्वजण शरदच्या जवळ गोळा झालेले असतात. तो जोरात पप्पा म्हणून ओरडतो आणि शरदजवळ जाऊन बसतो. शरद आता शेवटच्या घटका मोजत असतो. शरदला ह्या अवस्थेत पाहून मोहन जोरजोरात रडू लागतो. आपल्या पप्पांची माफी मागू लागतो. पण आता खरंच खूप उशीर झालेला असतो. शरदला तर नेहमीच चांगला बाबा बनायचं होतं, म्हणून त्याने मोहनला आधीपासूनच माफ केलेलं असतं आणि आपला श्वास तो सोडतो. सर्वजण जोरजोरात रडू लागतात. त्यांच्या रडण्याचा आवाज पूर्ण हॉस्पिटलमध्ये येत असतो. शरदचा अंत्यविधी केला जातो. मग मोहन जाऊ लागतो. तर शंतनू, ऐश्वर्या, नीलम आणि अभिनव सर्वजण त्याला थांबवतात. मोहनला वाटतं की हे सर्व मिळून त्याला खूप सोडावणार, म्हणून तो मान खाली घालून थांबतो. तर ऐश्वर्या म्हणते, तू वहिनी आणि तिच्या आईला घरातून का हकललंस? तर मोहन त्यांना सोनू खेळत असतानाचा किस्सा सांगतो. तर सगळे शॉक होतात. त्यांना कळतं की मोहनची ह्यात काहीच चूक नाही आहे. तरी पण सुप्रिया त्याची पत्नी आणि त्याच्या मुलाची आई आहे.
आणि सुप्रियाची आई एकटीच असल्यामुळे तिलाही सुप्रियाशिवाय कोणी दुसरा आधार नाही आहे. म्हणून सर्वजण मिळून मोहनला समजावतात आणि सुप्रिया आणि तिच्या आईला मोठ्या मनाने माफ करायला सांगतात. मोहनलाही त्या सर्वांचं म्हणणं पटतं आणि तो पुन्हा सुप्रिया आणि तिच्या आईला बोलावून घेतो. दोघीही मोहनची आणि सर्वांची माफी मागतात. आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत असतं. तिकडे वरती स्वर्गात मोहिनी आपल्या शरदचीच वाट पाहत असते. तेवढ्यात शरद तिथे पोहोचतो. तोच तिच्या राजकुमारापेक्षाही सुंदर शरद आणि शरदची अप्सरेहूनही सुंदर मोहिनी. दोघेही एकमेकांना भरल्या डोळ्यांनी पाहतात आणि गळाभेट घेतात. खऱ्या अर्थाने आज स्वर्गात मोहिनी आणि शरद एक झालेले असतात, तेही कधीही वेगळे न होण्यासाठी. आजचा हा पाठ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.